कलंकित मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रात 12 वाजता ह्या सरकारमधील जे 4 कलंकित आणि भ्रष्ट मंत्री आहेत त्यांचे 12 वाजवायचे आदेश आम्हाला दिलेले आहेत। आणि आज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं सर्व शिवसेने पदाधिकारी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने येऊन जे 4 मंत्री आहेत कलंकित महाराष्ट्र केलेला आहे, बदनाम महाराष्ट्र केलेला आहे, या भ्रष्ट मंत्र्यांची राजीनामा मागणारे आम्ही एकत्र आलो आहोत। खरं तर भाजप म्हटल्यानंतर आम्हाला अटल बिहारी वाजपेयी दिसत आहेत, आम्हाला गोपीनाथ मुंडे साहेब दिसत आहेत, प्रमोद महाजन साहेब दिसत आहेत, मुरली मनोज जोशी दिसत आहेत, आम्हाला अडवाणी दिसत आहेत। आणि हे भाजप काम करत असताना ह्या भाजपच्या सरकारमध्ये हे 4 कलंकित मंत्री कसे चालतात तुम्हाला? म्हणजे सत्तेसाठी वाटतं ते करायला निघाला तुम्ही। ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे कसं काय चालतं तुम्हाला? म्हणून ह्या 4 मंत्र्यांचे राजीनामे तातडीने घ्या अशी आज आम्ही इथं मागणी केलेली आहे। भविष्यात सुद्धा शिवसेनेचं आंदोलन हे टप्प्याटप्प्याने सुरूच राहील। तर आपण बघतोय की शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखलेला आहे। राज्य सरकारच्या विरोधात हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले हे दृश्य आहेत। कोल्हापुरातील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात हा मोठा राज्य सरकार विरोधात मुख्यमंत्र्यांविरोधात मार्च काढण्यात आलेला आहे। आपण ही दृश्य ताजी पाहू शकतो। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस आणि देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून आता ताब्यात घेण्यात येत आहे। सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या कल्पकतेतून आज अखंड महाराष्ट्र राज्यभर एकाच वेळी आणि एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यातील राज्यकर्ते कशा पद्धतीनं भ्रष्ट कारभार करतात, त्यांची विधान भवनातील वर्तणूक कशी आहे, जनतेच्या बाबतीत त्यांच्या भावना कशा आहेत, ज्या पद्धतीनं मंत्री महोदय कसली लाज लज्जा न बाळगता रम्मी खेळतात, संजय शिरसाटांसारखा माणूस पैसे मोजत म्हणजे बॅग मोजत गादीवर बसतो, संजय गायकवाड निष्कारण हल्ला करतात गोरगरिबांच्यावर, हा सगळा पर्दाफाश व्हावा आणि एकाच वेळी अखंड महाराष्ट्रातील जनतेनं हे पाहावं यासाठी एक अनोखं आंदोलन केलेलं आहे। यासाठीच की जेणेकरून ह्या महाराष्ट्र राज्यातील जनतेनं यांचा हा चुकीच्या पद्धतीचा पराक्रम पाहून हे सरकार पुढच्या निवडणुकीमध्ये उलटून पाडावं।